मुदखेड तालुक्यातील बारड या गावातील प्रगतिशील शेतकरी गोपाळराव बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या शेतातील केळीची पहिली गाडी नुकतीच इराणला रवाना झाली आहे। हा माल त्यांनी बालाजी फ्रूट कंपनी अर्धापूरचे मालक अमोल देशमुख आणि एजंट दत्ता देशमुख बारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली थेट इराणला पाठवला आहे। बारड येथील प्रगतशील शेतकरी गोपाळराव बाळासाहेब देशमुख यांनी मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्ट मार्फत 3000 टिच्चू कल्चर केळीच्या रोपांची आपल्या शेतात लागवड केली असून त्यांना प्रत्येकी रोपास 60 रुपये एवढा खर्च आला आहे। केळीची अत्यंत चांगल्या प्रकारे संगोपन केले असून केळीचा घड 45 ते 51 किलो एवढा भरला आहे। केळीचा 51 किलोंचा घड भरण्यासाठी शेतकऱ्याने खूप मेहनत आणि केळीची चांगल्या प्रकारे मशागत केली आहे। केळीची लागवड बेड पद्धतीने करण्यात आली असून अंतर 6 बाय 5 फूट एवढे ठेवले आहे। घड वाऱ्याने पडू नये म्हणून केळीच्या घडाला बांबू लावले आहेत। केळीची बाग पाहण्यासाठी परिसरातून शेतकरी येत आहेत आणि या केळीची बियाणे लावण्यासाठी शेतकरी मागणी करत आहे, परंतु या शेतकऱ्याने बियाणे विकत न देता फुकट देणार असल्याचे सांगितले आहे। बालाजी फ्रूट कंपनी अर्धापूर यांच्या माध्यमातून केळीची पहिली गाडी इराणला पाठवली आहे। भविष्यात ते आपला संपूर्ण माल इराणला पाठवणार आहेत। केळीचा शासनाने शालेय पोषण आहारात समावेश केल्यास निश्चितच शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल असे मत शेतकऱ्याने व्यक्त केले आहे। काट रहे हम लोग, ये ईरान में जाता है कटिंग के लिए। ये कटिंग करने टैंकी में डाल रहे कटिंग करके हम लोग दूसरे टैंकी में ये केमिकल डाल रहे हैं हम लोग। सी केमिकल है वो 22 टन त्रुटि है। फिर आगे जाके काटा हो रहा है, पैकिंग हो रहा है पूरी गाड़ी में। पूरे आपको दिख रहा होगा आगे वो पैकिंग है वो गाड़ी में सिक्का लग रहा है, स्टम्प लग रहा है उसका। फिर जाके आके पैकिंग हो रहा है, अंदर में जाके वो बड़े कंटेनर में लोड हो रहा है। उसमें 1540 बॉक्स जा रहा है। ये गाड़ी छोटा गाड़ी में हम पैकिंग करके खेत से भर के लेके जा रहे हैं। आगे वो स्टोर में जाके जमा हो रहा है, ये मतलब स्टोर हो रहा है डीजे फ्रूट में। ये हम डीजे फ्रूट का माल भर रहे हैं। अभी इधर का व्यापारी का वो जो बालाजी फ्रूट है वो माल खरीद के हम लोग वो आणि 42 ते 45 कॅरीपर्यंत माल कापतो आणि ही आपण इथनं बाळमधनं माल घेऊन कंदारला घेऊन जातो। तिथून स्टोरेजमधनं डायरेक्ट इराणला माल जातो कंटेनर भरून आणि त्याची कटिंग सुता कटिंग राहते आणि तिथून पुढे ही टाकीमध्ये माल जातो। टाकीमधून त्याच्यामध्ये टाकीमध्ये आपण सी केमिकल तुरटी हे टाकतो। खुल्या टाकीमध्ये आपण 22 टाकतो। तिथून पुढं ही पुडी राहते केळी न पिकण्यासाठी बॉक्स पॅकिंग होतं पुढं। ही पॅकिंग करून आपण कशा पद्धतीने पोहोचतात इराण मध्ये, कशा पद्धतीने जाते ही? इराणमध्ये जहाजाने जातो, बोटीनं कंटेनरमधनं। अशा किती भागातून केळी जाते इराणला? इराणला सगळं पण माल जातो, 40 गाव, पुन्हा सौदा, नांदेड, कंदर, सोलापूर साईडला सगळं माल जातो। नांदेडमधून बारड सुद्धा जाते। हां, नांदेडमधून नांदेडमधून बारड आणि अर्धापूर तिथून माल जातो। सध्या आपल्या भागामध्ये केळीला भाव कमी आहे। भाव कमी असल्या कारणाने केळीचा किती जरी मोठा गट झाला तर त्याला किंमत ही मिळत नाही। व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज घडीला आमचा जो माल आहे तो आम्ही मयंक गांधी यांच्या कंपनीकडून 7 रुपयाप्रमाणे रोप आणलेला हा आमचा केळीचा बाग आहे आणि त्याच्यातला हा आलेला घड आहे। याचं वजन जवळपास 50 किलो, 48 किलो, 51 किलो असं वजन या घडाचं भरतं आहे। मला याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की आपली बालाजी फ्रूट कंपनी जी आहे अर्धापूरची, त्यांना ही आम्ही केळी दिलेली आहे। त्यांनी म्हणजे त्यांचे जे मेन व्यापारी आहेत अमोल दिलीपराव देशमुख हे भोशीचे आहेत, त्यांना आपण ही केळी बाग दिली आहे। आपण आता सध्या 1000 रुपये भाव असताना, 1200 रुपये भाव असताना देखील आज आपण हे 1500 रुपयाने केळीचा एक गाडीचा लोड काढलेला आहे। आपण ही 10 टनाची गाडी आहे। त्यानंतर हा जो बाग आहे तो आपल्या बारडमधून थेट इराणला जात आहे। इराणला जात असल्या कारणाने आपल्याला 1500 रुपये भाव लागला। त्यामुळे आमचा शेतकरी वर्ग या ठिकाणी आनंद वातावरण आहे। याच्यापेक्षा जास्त भाव लागावा अशी आमची इच्छा आहे, परंतु हा माल आमचा इराणला जात आहे त्याच्यामुळे समाधान वाटत आहे।
प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.